गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण करंट म्हणजे काय बघत होतो. तर करंट म्हणजे काय सांगितलं, द चार्ज पार्टिकल इन अ स्पेसिफिक डिरेक्शन. जो काय करंट आहे तो करंट म्हणजे काय सांगितलं आपण, तर तो करंट एका पर्टिक्युलर डिरेक्शन जर मूव्ह होत असेल, म्हणजे करंट मूव्ह होतो म्हणजे काय, तर त्या बॉडीमध्ये असणारे जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट मध्ये असणारे चार्ज पार्टिकल. करंट म्हणजे काय, ते जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टमध्ये असणारे चार्ज पार्टिकल जे काय आहे, तर ते चार्ज पार्टिकल जे काय मूव्ह होतात त्याला काय म्हटलं जातं, करंट म्हटलं जातं. इन अ मेजर द नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस पासिंग थ्रू द क्रॉस सेक्शन ऑफ अ कंडक्टर इन गिवन टाइम टी. त्यावेळेस I इज इक्वल टू क्यू अपॉन टी. I इज इक्वल टू क्यू अपॉन टी. I म्हणजे काय आहे, करंट आहे, आणि क्यू म्हणजे काय, तर चार्ज. जो काय चार्जर पार्टिकल्स हे होतोय, ट्रान्सफर होतोय, मुवमेंटम होतोय, त्याचं मूव्ह होतोय, त्याला विथ रिस्पेक्ट टू टाइम जर आपण कॅल्क्युलेट केला तर त्याला आपण काय म्हणू शकतोय, करंट म्हणू शकतो. म्हणजे वेअर I इज करंट, क्यू मीन्स इलेक्ट्रिकल चार्ज आणि टी मीन्स टाइम. त्याच्यावरून चार्जचे दोन युनिट तयार होतात. एक युनिट काय येणार आहे चार्जचं, तर इथं आपल्याला एक युनिट आपण ह्या कन्सेप्टवरून काय सांगू शकतो, चार्ज म्हणजे काय, चार्जचं युनिट काय असते, कुलम, आणि टाइमचं युनिट काय असते, सेकंद. टाइमचं युनिट काय असते, सेकंद. म्हणजे युनिट तयार काय होते, कुलम पर सेकंद, आणि ह्याच युनिटला काय म्हणतो आपण, एम्पियर. हे जे युनिट तयार होत आहे ह्याच युनिटला आपण काय म्हणत असतो, एम्पियर. बऱ्याच वेळेस एमसीक्यू मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तर एमसीक्यू मध्ये क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, when 10 ampere is current is passing through the given wire, then the following which option is the correct option. त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन कसे असतात बघा, तर 10 एम्पियर एवढा करंट त्या वायर मधून ट्रान्सफर होते म्हणून सांगितलेलं असतं. त्यामध्ये तुमचे ऑप्शन कसे असतात बघा, ए ऑप्शन काय असतोय, 10 कुलम अपॉन एम्पियर, हा ए ऑप्शन झाला. बी ऑप्शन असतो 10 कुलम अपॉन सेकंद. सी ऑप्शन असतो 10 कुलम सेकंद, आणि डी ऑप्शन असतोय 10 सेकंद अपॉन कुलम. तर यातलं करेक्ट आन्सर कोणता असणार आहे हो सर सेकंड बी बी. ऑप्शन. बी ऑप्शन. बी ऑप्शन काय असणार आहे, ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार. म्हणजे तुम्हाला अशा टाइपचा ह्याच्यावरती 100% एक क्वेश्चन विचारला जातोच. किंवा तुम्हाला एक ह्याच्यामध्ये पण एक क्वेश्चन विचारला जाऊ होते, युनिट टेस्ट मध्ये पण क्वेश्चन विचारलेला होता. काय क्वेश्चन होता, 1 एम्पियर इज इक्वल टू डॅश डॅश. तर असा क्वेश्चन होता. खाली ऑप्शन होते 1 कुलम अपॉन सेकंद. तर अशा पद्धतीचे ऑप्शन होते. 10 च्या ऐवजी त्या ठिकाणी काय होतं, 1 होतं. तर त्याचा आन्सर काय असणार आहे, 1 कुलम अपॉन सेकंद. त्यालाच आपण युनिट करंट सुद्धा म्हणू शकतो, 1 एम्पियर करंट सुद्धा म्हणू शकतो. कधी, तर 1 एम्पियर एवढा करंट आपण कधी म्हणू शकतोय, ज्या वेळेस फ्लो होणारा चार्ज हा 1 कुलम असेल, आणि तो जो फ्लो होणारा चार्ज जर 1 कुलम असून तो जर एका सेकंदामध्ये फ्लो होत असेल, तर त्या टाइपचा जो करंट आहे तर त्या करंटला काय म्हटलं जातं, 1 एम्पियर एवढा करंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, त्या टाइपचा जो करंट आहे त्या टाइपच्या करंटला काय म्हटलं जातं, 1 एम्पियर. ओके. त्यानंतर आपण त्याचं एमिटर म्हणजे काय सांगितलेलं आहे, त्यानंतर 1 एम्पियरची डेफिनेशन दिलेलं आहे. 1 एम्पियर मीन्स दॅट देर इज 1 कुलम ऑफ चार्ज पासिंग थ्रू द क्रॉस सेक्शन ऑफ अ वायर एव्हरी 1 सेकंद. प्रत्येक सेकंदाला जर तो 1 कुलम एवढा चार्ज जर ट्रान्सफर होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, 1 एम्पियर. काय म्हणतो असतो त्याला, 1 एम्पियर मीन्स दॅट देर इज अ 1 कुलम ऑफ चार्ज पासिंग थ्रू द क्रॉस सेक्शन ऑफ अ वायर एव्हरी 1 सेकंद. प्रत्येक सेकंदाला जर 1 कुलम एवढा चार्ज जर ट्रान्सफर होत असेल, त्यामधून जो करंट तयार होतो तर त्या करंटला 1 एम्पियर करंट एवढं म्हटलं जातं. Ammeter measures the electric current or measures the how much charges flow in certain cross section at a given time. It has to be connected in series. म्हणजे जो एमिटर मीटर ज्यावेळेस आपण सर्किट डायग्राम मध्ये कनेक्ट करत असतो, तर तो एमिटर मीटर कशामध्ये कनेक्ट करायचा, तर तो सेरीज मध्ये कनेक्ट करायचा. तो कनेक्ट कशामध्ये करायचा, सेरीज मध्ये कनेक्ट करायचा. का सेरीज मध्ये कनेक्ट करायचा, त्याचं तुम्हाला रिझन सांगितलेलं आहे. जर तो सेरीज मध्ये कनेक्ट केला तर तो जो एमिटर आहे तर त्या एमिटर आपण मेजरमेंट करू शकतो. तो जर आपण पॅरलल मध्ये कनेक्ट केला तर त्याचं काय होतं, डिस्ट्रीब्युशन होत असतं. रोहन कोळी कॅमेरा चालू करताय, नाही चुकून झालं. इथे दिसतं की मला तुम्ही झोपून लेक्चर बघताय ते.
तर काय झालं, हे जो दिलेला आहे आपल्याला करंट जो दिलेला आहे, अॅमीटर मीटर जो आहे, तर तो अॅमीटर मीटर कशामध्ये कनेक्ट करतो, तर सिरीज मध्ये कनेक्ट करतो. अॅमीटर मीटर जो दिलेला आहे तो अॅमीटर मीटर कशामध्ये कनेक्ट केलेला आहे, तर सिरीज मध्ये कनेक्ट केलेला. सिरीज मध्ये कनेक्ट केलेला असल्यामुळे त्या ठिकाणी जो करंट होतोय तर तो करंट आपण मेजरमेंट करू शकतो. इथे दिलेला आहे बघा, शोज हाऊ द अॅमीटर इज कनेक्टेड इन सर्किट. द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द अॅमीटर इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द एनर्जी सोर्स. That is, while negative terminal is connected to the negative terminal of the energy source. म्हणजे तो जो करंट तयार होतो तर तो कसा कनेक्ट केला जातो, बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल अॅमीटरच्या पॉझिटिव्हला आणि बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल एनर्जी सोर्स म्हणजेच बॅटरी आहे तर त्याचा टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनलला. ह्या टाइपचं जे काही कनेक्शन असतं तर त्या कनेक्शनला काय म्हटलं जातं, सिरीज कनेक्शन. दिस टाइप्स ऑफ कनेक्शन इज कॉल्ड एज सिरीज कनेक्शन. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बोलला एसी करंट आणि डीसी करंट, त्याच्या व्यवस्थित थोडक्यात सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी काय आहे, तर व्होल्टेज म्हणजे काय सांगायचं आहे. ह्या ठिकाणी व्होल्टेज कसं तयार होतंय किंवा व्होल्टेज म्हणजे काय, तर ते आपल्याला इथे बघायचं आहे. द इलेक्ट्रिक प्रेशर दॅट कॉजेस द करंट टू द फ्लो. कॉजेस म्हणजे कारण. तर जो काय इलेक्ट्रिक प्रेशर देत असतो आपण कुणाला, करंट फ्लो होण्यासाठी, तर त्याला काय म्हटलं जातं, व्होल्टेज म्हटलं जातं. आता तुम्हाला ह्या डायग्राम मधून काय समजतंय, कोण सांगतं. इथे काय दिलेलं आहे, पिस्टन दिलेला आहे, एक फ्लुइड लिक्विड दिलेलं आहे ट्यूब मध्ये फिल केलेलं. इथे पिस्टनच्या साहाय्याने काय केलेलं आहे, फ्लुइडला प्रेशर अप्लाय केलेलं आहे. म्हणजे काय समजतं ह्याच्यावर, काय सांगू शकताय, ही जी प्रेशर अप्लाय केल्यामुळे ते बाहेर पडत असेल. बाहेर पडते. काय होतंय, जोपर्यंत तुम्ही व्होल्टेज अप्लाय करत नाही तोपर्यंत ह्या ज्या ट्यूब मध्ये फिल केलेलं जे काही लिक्विड आहे तर ते लिक्विड फ्लो होत नाही. सेम कन्सेप्ट आहे, जोपर्यंत तुम्ही त्या वायरला व्होल्टेज अप्लाय करत नाही तोपर्यंत त्या वायर मधून इलेक्ट्रॉन मूव्ह होत नाहीत आणि जोपर्यंत इलेक्ट्रॉन मूव्ह होत नाही तोपर्यंत त्यामध्ये करंट तयार होत नाही. म्हणजे हा जो इलेक्ट्रिक प्रेशर आहे दॅट कॉजेस, जसं आपण सांगतो हीट अप्लाय केल्यामुळे टेम्परेचर मध्ये चेंज होतोय, त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिक प्रेशर अप्लाय केल्यामुळं करंट मध्ये चेंज होतोय. आणि तो चेंज कसा होतोय, डायरेक्टली प्रोपोर्शनल चेंज होतो. तो जो चेंज होतोय तो चेंज कसा होतोय, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे व्होल्टेज वाढवलं करंट सुद्धा काय होतोय, इन्क्रीज होतोय. म्हणजे ह्या ठिकाणी जर हा प्रेशर वाढवला तर ह्यातून जो फ्लो होणारा लिक्विड आहे तर ते लिक्विड सुद्धा काय होत असतंय, फ्लो होत असतं. ते लिक्विड सुद्धा काय होतं, फ्लो होत असतं. ते जे फ्लो होणारं लिक्विड आहे ते म्हणजे काय झाला, करंट. आणि तुम्ही जो ह्या ठिकाणी जो अप्लाय केलेलं प्रेशर आहे तो प्रेशर म्हणजे काय झाला, व्होल्टेज झाला. तो जो प्रेशर आहे तर त्या प्रेशरला काय म्हटलं जातं, व्होल्टेज म्हटलं जातं. म्हणजे इथं तुम्हाला निगेटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल हे काय आपण जनरल इथं एक व्होल्टेज कन्सेप्ट समजण्यासाठी काय केलेलं आहे, या ठिकाणी व्होल्टेज हे ट्रान्सफर केलेलं आहे. व्होल्टेज कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला इथं पिस्टनची एक डायग्राम दाखवलेला आहे आणि इथं दाखवलेला आहे वायर आणि बॅटरी. हा काय इथं व्होल्टमीटर वगैरे जोडलेला असेल. तर वायर आणि बॅटरी ह्याचं जे कनेक्शन असतंय तर हे कनेक्शन तुम्हाला इथे कसं दिसतंय, सिरीज आहे का पॅरलल आहे, सिरीज आहे सर. सिरीज आहे सर. It is the potential difference between 2 points in an electric field. जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं तर त्या पोटेन्शियल डिफरन्सला विथ रिस्पेक्ट टू चार्ज, म्हणजे ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत किती वर्क डन घडून आलं, किती चार्ज ट्रान्सफर झाले विथ रिस्पेक्ट टू चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. It is the work done on the charges as the up passes through the load is measured in voltage across the load. म्हणजे त्याच्यावर आपण काय सांगतो, व्होल्टेज इज इक्वल टू, व्होल्टेजचा काय फॉर्म्युला आला, W अपॉन Q. तर ह्याचं युनिट सुद्धा काय आहे, वर्कच युनिट असते जूल आणि चार्ज युनिट असते कुलम. तर वर्क व्होल्टेज इज इक्वल टू जूल पर सेकंद हे एक युनिट तयार झालं आणि दुसरं युनिट तयार होते त्याचं व्होल्ट. तर हे जे दोन युनिट आहेत तर हे कंपल्सरी लक्षातच ठेवायचे. ह्याच्यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन कसा असतो, विच ऑफ द फॉलोइंग युनिट ऑफ व्होल्टेज. त्या ठिकाणी व्होल्टेज हा ऑप्शन नसतोय तुम्हाला, त्या ठिकाणी तर काय ऑप्शन असतोय, जूल पर सेकंद. जूल म्हणजे काय, वर्क. म्हणजे वर्क म्हणजे आपलं काय रोजचं वर्क नाही, वर्क म्हणजे आपण म्हणतो एखादं कार्य. जनरल काय म्हणतो आपण, एका व्यक्तीला सांगितलं की एका ठिकाणून दुसऱ्या 50 विटा नेले, ते वर्क डन नाही. तर हे इलेक्ट्रिसिटी मधलं वर्क आहे.
इलेक्ट्रिसिटी मध्ये वर्क म्हणजे काय, तर तो चार्ज जो आहे तो चार्ज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो झालेला, म्हणजे ते जे आपण इथे लिक्विड मध्ये दाखवलेलं होतं, तर हे काय झालं, एका ठिकाणी निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे ते लिक्विड फ्लो झालं, म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी वर्क डन झालं, आणि ते वर्क डन कशामुळे झालं, तर त्या ठिकाणी अप्लाय केलं आपण तो इलेक्ट्रिक प्रेशर, ते वर्क डन कन्सिडर करायचं. वर्क डन म्हणजे आपण जनरली म्हणतो वर्क, एखादं काम केलं तर त्याला वर्क म्हणत असतो, वर्क इज डन, पण ते एखादी बॉडी दुसऱ्या ठिकाणी गेली त्याला आपण वर्क डन म्हणतो. या ठिकाणी ते पण होतं, पण कोणाच होतंय वर्क डन, कोणाच होतं या ठिकाणी, इलेक्ट्रिसिटीचं. इलेक्ट्रिसिटीचं, म्हणजेच चार्जचं वर्क डन घडून येतं. वर्क डन कोणाच होतंय, तर चार्जचं घडून येतं, म्हणून त्याला काय दिलेलं आहे, फी इज अ व्होल्टेज, डब्ल्यू इज अ वर्क, आणि क्यू मीन्स चार्ज. व्होल्टमीटर मेजर द व्होल्टेज, तर व्होल्टमीटरच्या साहाय्याने काय केलं जातं, व्होल्टेज हे मेजरमेंट केलं जातं. द युनिट ऑफ व्होल्टेज इज व्होल्ट, नेम्ड आफ्टर Volta, who is invented the voltaic pipe, and the Kroner for now. सर आवाज येत नाही. सर आवाज ब्रेक झाला. सर आवाज येत नाही. काय 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 व्होल्टेज जे आहेत, आपण अॅमीटर मीटर ज्या पद्धतीने कनेक्शन बघितलं, अॅमीटर मीटर हा आपण सिरीज मध्ये कनेक्ट करत असतो, तर आता त्या ठिकाणी आपण व्होल्टमीटर जो आहे, तर तो व्होल्टमीटर कसा कनेक्ट करायचा आहे बघा. द व्होल्टमीटर इज मस्ट बी कनेक्टेड इन पॅरलल ऑर अक्रॉस द लोड, जो काय लोड आपण अप्लाय केलेला आहे त्या सर्किट मध्ये, तर त्या लोडच्या अक्रॉस किंवा पॅरलल मध्ये काय करायचं, कनेक्ट करायचं आहे. द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द व्होल्टमीटर इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बल्ब वायर, while the negative terminal is connected to the negative terminal of the bulb. हा काय केलेला आहे, सेल आहे, बरोबर आहे, बरोबर, हा तुमचा एनर्जी सोर्स आहे. हा एनर्जी सोर्स काय केलेला आहे, एक लोड दिलेला आहे, तर त्या लोडला अप्लाय केलेला आहे. इकडे टॅप की आहे, हा काय ठिकाणी लोड आहे, आणि त्या लोडच्या अक्रॉस काय केलेला आहे, तर
व्होल्टमीटर कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे ह्याचं जर तुम्हाला कनेक्शन डायग्राम जर काढून दाखवली तर काय येणार आहे, डायग्राम काढली हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल, सॉरी तो उलट केलेला आहे. तसे इथं डायग्राम हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, त्यानंतर हा जो पॉझिटिव्ह आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही लोड अप्लाय केलेला आहे, म्हणजे लोड म्हणून येईल त्याला. ह्या ठिकाणी तुम्ही टॅप की दिलेली आहे, निगेटिव्ह टर्मिनल इथे काय दिलेलं आहे, टॅप की, जे अशा टाईपचे की आहे आणि हा कनेक्ट केलेला आहे, लोड आहे. तर ह्या लोडच्या अक्रॉस काय केलेलं आहे, इथं व्होल्टमीटर जोडलेला आहे. मग हा जो दिलेला आहे तर इथं लोडच्या अक्रॉस व्होल्टमीटर जोडलेला आहे. मग हा लोड आणि हा व्होल्टमीटर आणि हा बॅटरी, तर हे एकमेकाला कसे झाले कनेक्शन, सिरीज आहेत का पॅरलल आहे, तो कसं झालं कनेक्शन हे, सर सिरीज झाली. सिरीज कसं म्हणतो आपण, सिरीज कुणाला म्हणतो, सर पॅरलल आहे. तर हा तुमचा व्होल्टमीटर असेल, हा तुमचा लोड असेल आणि ही तुमची जर बॅटरी असेल तर ह्या टाईपच्या कनेक्शनला आपण काय म्हणतो, सिरीज कनेक्शन म्हणतो. पण इथं कसं दिलेलं आहे, ही तुमची बॅटरी आहे बी म्हणतो त्याला, त्यानंतर त्यानंतर ह्या ठिकाणी तुमचा लोड आहे एल, आणि ह्या ठिकाणी काय तुमचं व्होल्टमीटर आहे. तिने मला चेंज करतोय, हे कसं एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा असं कनेक्ट केलेलं आहे. परंतु काय इथं प्रत्येक सेपरेट आहे, हा बॅटरी वेगळा आहे, हा लोड वेगळा आहे आणि व्होल्टमीटर, म्हणजे हे जे कनेक्शन आहे तर ह्या कनेक्शनला आपण कसलं कनेक्शन म्हणतो, तर पॅरलल कनेक्शन. आणि हे कनेक्शन कसं आहे, सिरीज मध्ये आहे. आता ही हा सेल आणि हा टॅप की जो आहे तर हा तुम्हाला सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे, बरोबर. परंतु इथं काय होतं, त्याला नवीन ब्रांच तयार झाली बघा, इथून काय झाली, दुसरी शाखा म्हणतो आपण त्याला, ब्रांच तयार झाली, म्हणजे दुसरा त्या ठिकाणी वेगळी वायर आपण त्यातून बाहेर काढलेली आहे. म्हणजे इथून आपण कुठे वेगळी वायर काढतोय का बाहेर, हेच परत तुम्ही परत आणून बॅटरीला कनेक्ट करताय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. परंतु इथं काय, त्या ठिकाणी आणलं, परत इथून दुसरी वायर सेपरेट, परत इथून दुसरी वायर सेपरेट, म्हणजे हे काय केलेलं आहे, एकमेकाला पॅरलल मध्ये कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे कोणतं व्होल्टमीटर जो असतो तो व्होल्टमीटर ज्या लोडचा आपल्याला व्होल्टेज मेजरमेंट करायचा आहे तर त्याच्या अक्रॉस तो व्होल्टमीटर काय करायचा, कनेक्ट करायचा. त्याच्या अक्रॉस काय करायचा, तो जो व्होल्टमीटर आहे त्याच्या, आता आपल्याला ह्याचं व्होल्टेज आपल्याला मेजरमेंट करायचं, तर त्याच्या अक्रॉस आपण इथे काय केलेलं आहे, व्होल्टमीटर जो आहे तर इथे व्होल्टमीटर काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. ओके, हा जो व्होल्टमीटर दिलेला आहे हा व्होल्टमीटर काय केलेला आहे, त्या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. ओके, म्हणजे व्होल्टेज जे दिलेला आहे तर ते व्होल्टमीटर कशामध्ये कनेक्ट करायचा, पॅरलल मध्ये. आणि ॲमीटर मीटर जो दिलेला असतोय तर तो ॲमीटर मीटर कशामध्ये कनेक्ट केलेला जातो, सिरीज मध्ये. हे जर तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवलं तर तुम्हाला ज्यावेळेस कनेक्शन करायचं असते प्रॅक्टिकलच्या वेळेस, ओहमच्या लॉचं ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल घेऊ त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कनेक्शन करावं लागतं. ते जे कनेक्शन आहे तर ते कनेक्शन कशा पद्धतीने करणार, सेम जे तुम्ही आता इथं डायग्राम बघताय ह्याच पद्धतीचं कनेक्शन करावं लागेल. आता सर फॉर एक्झाम्पल ही जी गिवन डायग्राम आहे तर ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला जर इथं ॲमीटर मीटर जोडा म्हणलं तर तुम्ही कुठे जोडा चालू ॲमीटर मीटर, कोण सांगतंय, ॲमीटर मीटर सिरीज मध्ये सर. सिरीज मध्ये, पण कोणत्या पॉइंटला सांगचाल का, एक्झॅक्ट पॉइंट कुठे जोडणार, ह्या ठिकाणी जोडणार का ह्या ठिकाणी, ए आणि सर बी, फर्स्ट वाला ए ला ए जोडणार. मध्ये ए ला जोडणार ना तुम्ही ॲमीटर, म्हणजे बरोबर आहे. आणि व्होल्टमीटर जायचं तुम्ही कुठे जोडणार, बी या पॉइंटला. ओके, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथं ए आणि बी, ओके, ए आणि बी अशा दोन पॉइंटला जोडता त्यावेळेस तुम्हाला ते काय होतं, ए आणि बी ला ज्यावेळेस तुम्ही कनेक्ट करता तर त्यावेळेस ते ए म्हणजे काय तर ॲमीटर मीटर आहे आणि बी म्हणजे काहीतरी तो व्होल्टमीटर आहे. तर हा जो महत्वाचा डिफरन्स आहे तर हा महत्वाचा डिफरन्स खूप महत्वाचा आहे. ओके, तर इथं काय निगेटिव्ह, सॉरी, ॲमीटर मीटर जर असतो तर तो कशामध्ये कनेक्ट करायचा, सिरीज मध्ये. आणि व्होल्टमीटर जो असतो तर तो व्होल्टमीटर कशामध्ये कनेक्ट करायचा, पॅरलल मध्ये. तर कशा पद्धतीने कनेक्ट करायचं सर्वांना समजलंय, येस सर, हा समजलं. सर. सर्वांना. येस सर. ओके, आता जो आपण इथं व्होल्टमीटर जो असतो तर तो व्होल्टमीटर काय होत असतो, ज्यावेळेस आपण पॅरलल कनेक्शन करतो तर त्या पॅरलल कनेक्शन मध्ये तो डिस्ट्रीब्युट होत असतो. तर इथून इकडे व्होल्टमीटर वेगळा आलेला आहे. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली रेजिस्टन्स. As the term of impulse, the resistance of the material opposes the flow of charges. Okay,
तर तो जो काय चार्ज आहे तो चार्ज आपण वायर मधून फ्लो होता असं म्हणून सांगितलं. बरोबर आहे. तर तुम्हाला इथे एक डायग्राम, दोन डायग्राम दाखवले होते. एक पिस्टनची डायग्राम दाखवलेली होती. हा पिस्टन होता आणि पिस्टनचं हे दोन आउटसाइड होते आणि ह्यातून तुमचं काय जे काय मटेरियल आहे ते फ्लो होत होतं. बरोबर आहे. मग हे काय झालं, त्याला रिस्ट्रिक्शन आहे. ह्या साईडला रिस्ट्रिक्शन आहे, ह्या साईडला रिस्ट्रिक्शन आहे. ह्याच्या जर ऐवजी आपण ह्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन टाकलं तर आणि इथं जे होल आहे तर ते होल जर मिनिमाइज केलं म्हणजे हे काय झालं, त्या ठिकाणी हा जो फ्लो होणारा चार्ज आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण इकडून व्होल्टेज अप्लाय केलेला आहे. हा फ्लो चार्ज आहे याच्यामध्ये क्यू. तर हा व्होल्टेज आपण अप्लाय केलाय पिस्टनच्या साईन, आपण व्होल्टेज इकडे फ्लो केलं म्हणजे इलेक्ट्रिक प्रेशरच्या साईन. तर इथून काय होणार, इथून तुमचा करंट जो आहे तो फ्लो होणार. बरोबर, जे चार्ज आहे ते फ्लो होणार. परंतु फ्लो होण्याचं जे काही प्रेशर आहे तर ते जास्त असणार. का तर तुम्ही ह्या ठिकाणी काय रिस्ट्रिक्शन टाकलेलं आहे. हे काय टाकलेलं आहे त्या ठिकाणी, रिस्ट्रिक्शन. आणि हे रिस्ट्रिक्शन म्हणजे काय, त्या ठिकाणचा रेजिस्टन्स. इट इज द अपोजिट ऑफ द मटेरियल ऑफर्स टू द करंट. म्हणजे जो काय तुमचा फ्लो होणारा करंट आहे तर त्या करंटला काय करते, विरोध करते. फ्लो होऊ देत नाही, विरोध करायचा. म्हणजे कसं असतं बघा, क्लासमध्ये आपला एक विद्यार्थी असतो, जर तो जास्त पुढे चालला तर त्याला पाय ओढण्याची क्षमता असते आपली. म्हणजे तो त्याला जर चांगले मार्क पडले, तो जर जास्त स्टडी करत असेल त्याला आपण सारखं डिस्टर्ब करतो किंवा काय तर त्याच्यामध्ये व्यत्यय आणतो, जेणेकरून काय करायचं, तो विद्यार्थी आपल्या पुढे नाही गेला पाहिजे. तो म्हणजे काय असतो, रेजिस्टन्स असतो. आणि जो पुढे चाललेला असतोय तो म्हणजे काय असतोय, करंट असतो. आणि त्यासाठी जो काय करंट आहे म्हणजे जो विद्यार्थी स्टडी करून पुढे अभ्यास करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी जो काय प्रोत्साहन देतो त्याला, म्हणजे थोडक्यात तो सब्जेक्ट टीचर असेल तर तो सब्जेक्ट टीचर म्हणजे काय, व्होल्टेज. तो विद्यार्थी म्हणजे करंट. आणि त्या विद्यार्थ्याला जो काय सांगतो की अभ्यास काय करायचा आहे, अभ्यास कोणाच काय झालंय असं जो सांगतो तो म्हणजे काय झाला, त्याचा रेजिस्टन्स. त्याला तो विरोध करतोय. त्यासाठी तो जा अभ्यास करू नको, तू जास्त पुढे जाशील म्हणून मी अभ्यास करतो आणि मी पुढे जातो. म्हणजे अशी जी वृत्ती असते, म्हणजे बेस्ट एक्झाम्पल ऑफ द ओहम्स लॉ. Okay, as the term of impulse, the resistance of the material opposes the flow of charges. ह्याच्यावर रेजिस्टन्सची डेफिनेशन का आपण सांगू शकतो, सिंपल डेफिनेशन. रेजिस्टन्स इज डिफाइंड एज द अपोजिशन मटेरियल ऑफर्स टू द, म्हणजे त्यासाठी असते कुणाला अपोज करताय, तर जो काय तुमचा करंट फ्लो होतोय त्या फ्लो होणाऱ्या करंटला जो काय विरोध करणारे मटेरियल असतात तर त्या मटेरियलला काय म्हटलं जातं, रेजिस्टन्स. आता आपल्या इलेक्ट्रिसिटी मध्ये रेजिस्टन्स कसा असतो बघा. ज्यावेळेस तुम्ही जर बघितलं, चेक केलं, तर ज्यावेळेस तुम्ही एमएससीबी मधून जी काही लाईट येते तुम्हाला, तर ती लाईट ज्यावेळेस तुम्ही एमएससी मधून सोडली जाते ती 240 व्होल्ट असते. 240 व्होल्ट असते. आणि तीच जर तुम्ही लाईट जर तुमच्या घरामध्ये चेक केली, होम मध्ये घरामध्ये जर चेक केली तर ती किती असते, 230 किंवा 230 ला काय थोडीफार कमी असते. मग हा जो व्हेरिएशन आहे, व्हेरिएशन कशामुळे येतो, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स. डिस्टन्स मुळे येतो. बरोबर आहे, डिस्टन्स जास्त असेल त्याच्यामुळे येऊ शकतो. अजून तर आता जे आपल्याला लाईट येते तर ते काय लाईट येते, जे काय आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या तारा आहेत त्याच्यामधून लाईट येत असते. बरोबर, इलेक्ट्रिसिटी येत असते. तर त्या ज्यावेळेस त्या ज्या असतात त्या तारा काय असतात, अल्युमिनियमच्या असतात. त्यावरती काय असतं की आता फॉर एक्झाम्पल अल्युमिनियमची वायर आहे, तर ह्या अल्युमिनियमच्या वायर वरती काय असतं, ही अल्युमिनियमचा जर आपण कलर बघितला तर तो तुम्हाला माहिती आहे जर्मन सारखा तो कलर असतो, म्हणजे जास्त व्हाईट असतो. पण जर आपण जे जनरली जर तारा बघितली तर ते काय असतं, जास्त आपल्याला ब्लॅक दिसते. म्हणजे ही जी वायर आहे तर ह्या वायरवरती काय असतंय, हवेतील ऑक्सिजन बरोबर रिएक्शन Al2O3 तयार होते, अल्युमिनियम ऑक्साईड. आणि अल्युमिनियम ऑक्साईड हे काय आहे, बॅड कंडक्टर आहे, म्हणजे हे रेजिस्टिव्ह मटेरियल आहे. म्हणजे जो काय ह्यातनं करंट फ्लो होतोय तर हा अल्युमिनियम ऑक्साईड ते जे करंट फ्लो होतोय तर त्याला विरोध करतोय. परंतु काय होतोय, त्याचा जो विरोध आहे तो विरोध पूर्ण करंट थांबवण्यासाठी मदत होत नाही. त्यामध्ये काय करतो, तो थोडाफार करंट जो आहे तो त्या ठिकाणी स्टॉप करतो. पूर्ण करंट तो बंद करू शकत नाही किंवा पूर्ण करंट तो अपोज करू शकत नाही. परंतु त्याच्या अल्युमिनियम ऑक्साईडची जी काही पॉवर आहे त्याच्यानुसार तो जो काय करंट फ्लो होतोय तो करंट फक्त व्होल्टेज आहे ते फ्लो होतोय ते फक्त कमी करते.
म्हणजे काय सांगता यायचं आपल्याला, हा अल्युमिनियम ऑक्साईड जो झाला तर तो त्या ठिकाणी काय झाला, जो काही करंट फ्लो होतोय तर त्या करंटला फ्लो होणारा जो करंट आहे त्या करंटला ते काय करते, विरोध करते. तो जो करंट आहे तर त्या करंटला काय करते, विरोध करते. हे जाऊन आपण काय सांगू शकतो, रेजिस्टन्स. It can also be measured. They are expressed in unit called ohms, and this is a symbol named after a German physicist George Simon Ohm. तर जर्मन फिजिस्ट आहे, त्यांनी रेजिस्टन्सचा शोध लावलेला आहे, म्हणून त्यांच्या युनिटला, रेजिस्टन्सचं जे काही युनिट आहे त्या युनिटला काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे ओहम असं नाव दिलेलं आहे. ओके, तर आता ह्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, ओहम्स लॉ बघायचा. ओहम्स लॉचं स्टेटमेंट काय सांगते बघा, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. I is equal to phi upon R. Here I is equal to current, P is equal to voltage, and R is equal to resistance. This is called the Ohm's law. तर तुम्हाला Ohm's law मध्ये theory part मध्ये दिलेला आहे बघा. Voltage can represented by the pressure in the water tank passing the water through the pipe. म्हणजे हा काय केलेला आहे, याच्यावरती प्रेशर अप्लाय केलेला आहे, त्या वॉटर टँक मध्ये वॉटर फिल केलेला आहे आणि त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलेला आहे. मग प्रेशर जो काय वॉटर आहे ते वॉटर म्हणजे काय, तर ह्याच्यामधला तो करंट आहे, आणि इथून जो आपण हा प्रेशर अप्लाय केलेला आहे ह्या एरोनं, तर तो म्हणजे काय झाला, त्याचा व्होल्टेज झालेला आहे. आणि फ्लो होणारं लिक्विड जे आहे, वॉटर जे आहे ते म्हणजे काय, तर करंट. द वॉटर फ्लोईंग थ्रू द पाईप रिप्रेझेंट द इलेक्ट्रिक करंट. तो जो वॉटरच्या पाईप मधून जे फ्लो होतोय ते म्हणजे काय आहे, करंट आहे. अँड द मोर प्रेशर देअर विल बी मोर करंट. म्हणजे जर जास्त प्रेशर आपण अप्लाय केला त्यामधून जो फ्लो होणारा करंट आहे तो मोर करंट फ्लो होतोय. परंतु द स्मॉल डायमीटर ऑफ द पाईप रिस्ट्रिक्ट द वॉटर फ्लो. त्या ठिकाणी जर आपण स्मॉल डायमीटरची जर पाईप यूज केली तर त्या ठिकाणी काय होतं, तर रिस्ट्रिक्शन झालं त्या ठिकाणी, बरोबर. जर इथं तुम्ही जर जास्त डायमीटरची जर पाईप यूज केली, या ठिकाणी जर तुमचा पाईपचा डायमीटर जर जास्त असेल तर यातनं जो काय व्होल्टेज आहे तो व्होल्टेज, जो काय करंट आहे तो करंट इझिली पास होतो. म्हणजे हे जे वॉटर आहे ते वॉटर काय यातून इझिली ट्रान्सफर होतो, बरोबर. म्हणून तो काय दिलेला आहे, त्या ठिकाणचे व्होल्टेज आहे तर ते व्होल्टेज कसं आहे, तिथं तुम्हाला पाईप जे आहे त्या पाईपची डायमीटर कमी आहे तर त्या ठिकाणी रिस्ट्रिक्ट वापरलेले आहे. पाईप जो आहे त्या ठिकाणी पाईप कसा वापरलेला आहे, रिस्ट्रिक्ट पाईप वापरलेला आहे. त्यामुळे काय होतं, सिमिलर द वे ऑफ द रेजिस्टर करंट द रिस्ट्रिक्ट द करंट ऑफ अ सर्किट. सेम याच पद्धतीचं कशामध्ये असते, सर्किटमध्ये असते. एका बाजूने आपण व्होल्टेज अप्लाय केलेलं असतं, त्यातनं व्होल्टेज म्हणजे त्या वॉटर फ्लो होते म्हणजे करंट त्यातून फ्लो होणार आहे, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो. परंतु त्या ठिकाणी काय केलं असतं, रेजिस्टन्स यूज केला जातो. आणि तो रेजिस्टन्स काय करतो, जे काय आपला व्होल्टेज आहे तर ते रेजिस्टन्स जो काय आहे तो रेजिस्टन्स काय करतो, जे काय फ्लो होणारा करंट आहे किंवा फ्लो होणार जे काय वॉटर आहे त्याला काय करतो, विरोध करत असतो. ओके, तर ह्याच्यावर एक तुम्ही एक सांगा, जो आपल्या घरामध्ये फॅन असतो, बरोबर, त्या फॅनचं स्पीड फुल असेल, 5 वरती असेल, फुल्ली स्पीड फॅन आहे, त्यावेळेस आपल्याला जास्त व्होल्टेज यूज होतंय का, ज्यावेळेस फॅनचं स्पीड कमी असतंय त्यावेळेस जास्त व्होल्टेज यूज होत सर कमी असताना आहे ते, का, तर जास्त व्होल्टेज लागतं. म्हणजे फास्ट असल्यावर फ्लो फास्ट होऊ शकतो पण कमी असल्यानंतर सर जास्त लागतं व्होल्टेज. फास्ट व्होल्टेज असताना काय सांगितलं तुम्ही, आपल्याला जर पंख्याची स्पीड वाढवायची झालं तर डायरेक्टली फ्लो होऊ शकतो फास्ट मध्ये, कारण आहे त्याच व्होल्टेज मध्ये फ्लो होणार पंखा. पण जर कमी करायची स्पीड म्हटलं तर व्होल्टेज जरा जास्त लागणार, म्हणजे कमी करायची. ओके, गुड, बरोबर आहे. म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, की फॅनचं स्पीड जर आपल्याला फुल ठेवायचं असेल म्हणजे हे प्रेशर जो आहे तो प्रेशर तुम्हाला काय करावं लागेल. आता व्होल्टेज फुल कधी ठेवू शकता तुम्ही, तर ह्या ठिकाणी जो तुम्हाला प्रेशर आहे, पुढे जे जाणारा वाहणारा करंट आहे त्याचा कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही. म्हणजे जे व्होल्टेज आलंय तर ते व्होल्टेज तुमच्या फॅनला फुल्ली स्पीडने देताय तुम्ही. परंतु तुम्ही जर त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन टाकलं, तर त्याचं स्पीडला रिस्ट्रिक्ट वापरला, रेजिस्टन्स वापरला, तर त्यावेळेस तुम्हाला व्होल्टेज काय करावं लागतं, जास्त प्रेशर जास्त द्यावं लागतं. प्रेशर जास्त देऊन करंट काय होतं, तुमचा कमी फ्लो होतो. म्हणजे त्यातून तुमचं स्पीड जे आहे फॅनचं, तर ते फॅनचं स्पीड कमी राहतं. का कमी राहतं, तर त्या ठिकाणी तुम्ही रेजिस्टर जो आहे तर तो रेजिस्टर ऍक्टिव्ह केलेला आहे. आणि रेजिस्टन्स ऍक्टिव्ह केल्यामुळं रेजिस्टन्सला तुम्ही विरोध करण्यासाठी सुद्धा काय लागणार आहे, त्या ठिकाणी व्होल्टेज लागणार.
रेजिस्टन्स काय ऑटोमॅटिक नाही ऍक्टिव्हेट होणार, ते रेजिस्टन्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला व्होल्टेज यूज करावं लागेल. म्हणजे ह्या व्होल्टेजचा जो प्रेशर आहे तो व्होल्टेजचा प्रेशर कशाला जातोय, थोडक्यात हा जो रेजिस्टन्स आहे तर त्या रेजिस्टन्सला जातो. म्हणून काय होतं, तुमचं फॅनचं स्पीड ज्यावेळेस फुल असतं, पूर्ण स्पीड मध्ये फॅन असतोय, त्यावेळेस जो करंट व्होल्टेज लागतं तर ते व्होल्टेज कमी लागतं. म्हणजे जेवढा आहे तेवढा व्होल्टेजवर तो फुल्ली स्पीड चालू शकतो. परंतु तुम्ही त्या ठिकाणी जर रिस्ट्रिक्शन वापरल्या तर त्यावेळेस काय होतं, तो कमी स्पीड मध्ये जातो. किंवा तुम्हाला अजून काय एक्झाम्पल सांगता येतंय, तर इथे तुमचं वॉटरचे पाईप आहे, तिथनं तुम्ही फुल्ली स्पीडनं प्रेशर अप्लाय केलेलं आहे, परंतु काय केलं मी इथे मध्येच एक रिस्ट्रिक्शन टाकलेलं आहे. तर इथून तुमचा प्रेशर काय होणार, करंट फ्लो होणार आहे, परंतु कसा, जास्त प्रेशर. आणि हा जास्त प्रेशर कशामुळे आला, या ठिकाणी रिस्ट्रिक्शन. करंट फ्लो होणार आहे, तो कसा होणार आहे, जो तुम्ही असा मोकळा तुमचा करंट म्हणजे पूर्ण पाईप मध्ये जो काही पाणी फ्लो होत आहे तर इथून काय होणार, कमी पाणी बाहेर पडणार. काय जेवढं पहिल्यांदा वाहत होतं तेवढंच पाणी बाहेर पडणार आहे नाही. म्हणजे हे काय झालं, त्याच्या रिस्ट्रिक्शन. किंवा तुमचं जे काय घरावरती तुमच्या टेरेसवरती टँक असतात, तर तुमचा जो त्या टँक मध्ये पाणी पडण्यासाठी तुम्ही काय करत असता, जास्त मोठा पाईप यूज करत असता बघा कधी पण तुम्ही. म्हणजे पाणी पडण्यासाठी फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 इंच पाईप वापरत असाल, परंतु टँक मधून पाणी बाहेर येण्यासाठी जी पाईप असते तर ती पाईप असते तुमची 1 इंच किंवा 1.5 इंच असते. म्हणजे काय होतं, त्यातून तुमचा प्रेशर जास्त राहतो. काय राहतो, प्रेशर जो आहे तो प्रेशर काय राहतो, फ्लो होणारा करंट जो आहे तो करंट प्रेशर जास्त प्रेशरनं फ्लो होतो. का, तर त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आहे, वरती वरून प्रेशर आहे कशाचा, तर ह्या वॉटरचा प्रेशर आहे त्याच्यावर, म्हणजे व्होल्टेजचा प्रेशर आहे त्याच्यावर. म्हणजे अशा पद्धतीने त्यामध्ये काय असतं, ओमचं असतं. म्हणजे जेवढं तुमचं रिस्ट्रिक्शन असेल तेवढं त्याला काय असणार आहे, जास्त व्होल्टेज अप्लाय करावं लागतं, जास्त. तर आवाज येतो. तर आवाज ब्रेक झाला. सर आवाज येत नाही.
बघा या ठिकाणी जो करंट दिलेला आहे, करंट कशामध्ये दिलेला आहे, दोन टाईपचे इक्वेशन दिलेले आहेत करंटची. फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे, करंट आय इज इक्वल टू, आपण जे इक्वेशन बघितलेलं होतं ते इक्वेशन काय, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. आणि दुसरी इक्वेशन आता ओम चालवण्यासाठी इक्वेशन आलेलं पी अपॉन आर. तर मेजरमेंट केला जातो एम्पियर मध्ये किंवा कुलम पर सेकंद, व्होल्ट पर ओहम मध्ये. आणि त्याचं जे काय इन्स्ट्रुमेंट आहे तर तो ॲमीटर मीटर मध्ये आपण करंट मेजरमेंट करणार आहोत. नंतर सेकंड कन्सेप्ट आहे व्होल्टेज. फी सिम्बॉल आहे त्याचा, त्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे फी इज इक्वल टू आय आर, हा एक फॉर्म्युला आहे. दुसरा फॉर्म्युला आहे फी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू, हा एक दुसरा फॉर्म्युला आहे त्यासाठी. त्यानंतर त्याचं युनिट आहे व्होल्ट किंवा जूल पर सेकंद, दोन युनिट आहेत त्याची. त्यानंतर व्होल्ट मीटर या इन्स्ट्रुमेंटच्या साईन आपण ते मेजर करत असणार आहे. त्यानंतर तिसरी कन्सेप्ट आहे रेजिस्टन्स, त्यासाठी फॉर्म्युला आर इज इक्वल टू फी अपॉन आय, तो मेजरमेंट केला जातो ओहम मध्ये. तर त्याचा फॉर्म्युला येतोय, युनिट येते व्होल्ट पर एम्पियर किंवा ओहम, आणि तो त्यासाठी इन्स्ट्रुमेंट असतं ओहम मीटर. तर अशा पद्धतीचं करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स ते आहे, त्याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर इथे बघा फर्स्ट प्रॉब्लेम काय दिला, युझिंग द फॉर्म्युला व्होल्ट इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स, कॅल्क्युलेट if computer speaker operates at 4 ohm has current of 1 ampere, what is the volt required to run the speaker. म्हणजे तो जो स्पीकर आहे तो स्पीकर रन करण्यासाठी किती व्होल्टेजचा स्पीकर त्या ठिकाणी यूज, म्हणजे किती व्होल्टेज लागेल त्या स्पीकरसाठी. त्यासाठी जो स्पीकर लागेल तर तो स्पीकर किती व्होल्टेजचा लागेल. तर बघा या ठिकाणी आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, करंट दिलेला आहे. करंट आय इज इक्वल टू, तो करंट किती दिलेला आहे 1 एम्पियर. करंट जो दिलेला आहे तो करंट किती दिलेला आहे 1 एम्पियर एवढा करंट दिलेला आहे. त्यानंतर रेजिस्टन्स दिलेला आहे आर इज इक्वल टू 4 ओहम. ओके, आर इज इक्वल टू 4 ओहम दिलेला आहे. फोर एवढा ओहमला रेजिस्टन्स दिलेला आहे. आणि व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं, फी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, फी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आपला फॉर्म्युला काय तो आपल्याला माहिती आहे, काय फॉर्म्युला आहे, फी इज इक्वल टू आय आर. तो वरती फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला, फी इज इक्वल टू आय आर. ह्याच्यामध्ये आपल्याला आय ची व्हॅल्यू माहिती आहे, फी इज इक्वल टू आय ची व्हॅल्यू 1 आहे इंटू रेजिस्टन्स व्हॅल्यू 4 आहे. त्याच्यावर इज इक्वल टू काय ना 4 व्होल्ट एवढं काय असणार आहे त्याचं व्होल्टेज असणार आहे. तर अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे बघा, युजिंग द फॉर्म्युला व्होल्ट इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. सेम प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करा बघू. आणि व्होल्ट रेजिस्टन्स सांगायचा आहे या ठिकाणी आपल्याला. द म्युझिक प्लेअर यूज 3 व्होल्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲट करंट ऑफ 0.5 एम्पियर, द रेजिस्टन्स इज हाऊ मेनी ओहम्स. आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, करा बघू सॉल्व्ह आणि आन्सर सांगा किती येत आहे. आर इज इक्वल टू किती येते आन्सर,
6 येते सर. 6 ओके. तर हे जे प्रॉब्लेम आहे जवळजवळ 5 प्रॉब्लेम आहेत तर ते प्रॉब्लेम तुम्हाला सेंड करतोय तर ते प्रॉब्लेम तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करा. ओके. Yes. हा इथं आपण येस सर. थांबूया राहिलेला